अशोक, अरे आता काय राहिलंय कुणाचंही ऐकण्यासारखं? आता कुणाचं सुख पाहू आणि कुणाच्या दुःखात सहभागी होऊ? यापुढे माझ्या जीवनात सुखाने पळ काढलं आणि दुःखाने विळखा घातलाय रे माझ्या भोवती. माझं सारं जीवन काळ्या कुठ्या अंधारानं व्यापून टाकलंय रे, व्यापून टाकलंय. अशोक, अरे तसं घडलंय त्याला कोण काय करणार? आशा वहिनी लक्ष्मीच्या रूपाने आली आहे घरात. अवघे 6 महिने तुझ्यासोबत संसार केला रे तिने आणि अचानक सोडून गेली सर्वांना. या अनंतात विलीन झाली बिचारी. म्हणजे माझी आशा सुखासुखी या जगातून निघून गेली असं म्हणायचंय तुला? हो, अरे पण त्याबद्दल विचार करण्यात आता काय उपयोग? आपली आशा वहिनी परत येणार आहे का? प्रमोद, अरे प्रमोद, मेलेला माणूस परत येत नाही याची जाणीव आहे का मला? पण माझी आशा स्वतःहून गेली नाही, तर तिला जबरदस्तीने मरणाला मिठी मारावी लागली. मेल्याशिवाय या जगातून सुटका नाही हे जेव्हा तिला कळलं, अरे तेव्हाच तिने आत्महत्या केली रे. अशोक, अरे वेडा आहेस का तू? अरे आशा वहिनी प्रेमळ स्वभावाची होती आणि तिने कधी कोणाला दुखावलेलं मी तरी ऐकलेलं नाही रे. तुझ्या बरोबर प्रेमविवाह केला ते, त्यावेळी तुझ्या पप्पांनी केला विरोध, पण शेवटी ते सुद्धा गप्प झाले. पण आता औषध समजून चुकून तिने विष घेतलंय. नाही प्रमोद, नाही. अरे खोटं आहे. खोटं? हो. अरे आमच्या पप्पांनी आम्हा सर्वांना वाचवण्यासाठी केलेलं नाटक आहे ते. हो. अरे औषध समजून विष प्यायला आशा काही अडाणी नव्हती आणि औषध आणि विष याचा वास करण्या न एवढी ती त्या दिवशी बेहोशही नव्हती रे. अरे म्हणायचंय तरी काय? मला खूप काही म्हणायचंय, खूप काही सांगायचंय, पण सांगू कुणाला माझी व्यथा? ऐकणार आहे कोण माझ्या आशाची शोकांतिका? याबद्दल जाब विचारणार कोण? कारण दादा खोताच्या विरुद्ध बोलून संकटाला आमंत्रण कोण देणार? अरे या तुझ्या वडिलांचा काय संबंध? काय संबंध? काय संबंध? अरे या सर्वांना कारण आमचे पप्पाच आहेत. अशोक, माझे वडील, या गावचे खोत दादासाहेब खोत, सभ्यतेचा बुरखा पांघरून सासूपणाचा अभिनय करणारे आमचे जन्मदाते दादासाहेब खोत. हे अशोक, हे काय बोलतोस तू? अरे दादासाहेब तर वहिनींबद्दल नेहमी चांगले बोलायचे. अरे दिसतात तशी माणसं नसतात प्रमोद. म्हणून सासूपणाचा बागुल बुवा पांघरून अंतरंगात डावपेच खेळत असतात, डंक कसा मारता येईल त्याचा. आणि त्यापैकीच आहेत आमचे पप्पा. हो. अरे हा जवळ 1 महिना झाला माझ्या आशाला या जगातून जाऊन, पण या घरात त्याची आहे कुणाला खंत? जो तो आपल्या कामात मग्न आणि